नमस्कार CET MST CET विद्यार्थिनी न ठीक आहे. संपूर्ण विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची न्यूजच म्हणा की महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडून एक GR आलेला आहे. तो GR काय आहे तर मी या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशाच पद्धतीचे अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहतील. ठीक आहे. तर पहा, या GR मध्ये असं आहे की ज्या आता महाराष्ट्र सरकारने जी स्कीम काढलेली आहे की विद्यार्थिनींना मोफत शिक्षण. ठीक आहे. तर मोफत शिक्षण कोणाकोणाला भेटणार आहे, कोणत्या कॉलेजला भेटणार आहे आणि कधी लागू होणार आहे, ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुमचं चुका होणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, प्रस्तावना जर तुम्ही वाचायला आलात तर या ठिकाणी उच्च शिक्षण तंत्रशिक्षण विभाग जो आहे, वैद्यकीय शिक्षण असेल, औषधी द्रव्य विभाग असेल, कृषी प्रदर्शन संवर्धन किंवा दुग्ध व्यवसाय विकास असेल, ठीक आहे, व मत्स्य व्यवसाय असेल विभाग, या विभागाच्या ज्या आधिपत्याखाली शैक्षणिक संस्थाद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय OBC किंवा आर्थिक दुर्बल म्हणजे जे EWS असेल किंवा सामाजिक जे असतील सामाजिक आणि ज्या शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे SEBC मध्ये या प्रवर्गातील वार्षिक ज्यांचं कुटुंब उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असेल. ठीक आहे. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांचं असेल त्या विद्यार्थी पात्र शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात 50% लाभ देण्यात येणार आहे. ठीक आहे. 50% लाभ देण्यात येणार. तर हे म्हणतात ना, जे मोफत शिक्षण 100% आहे तर त्याच्यातलं निम्म आहे, म्हणजे निम्म 50%च तुम्हाला फी भरावी लागते. किती भरावी लागते हे एखाद्या 2 कॉलेजवरून आपण एक्झाम्पलने आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा. पहा, व्यावसायिक शिक्षण जे आहे 36% इतक्या मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे NEP व्यावसायिक जे शिक्षणातील मुलींचे जे प्रमाण आहे ते वाढवण्याच्या दृष्टीने मुलींना समप्रमाणात शिक्षण व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत पाठबळाअभावी जे आहे व्यावसायिक असेल क्रमाचे शिक्षण असेल घेण्यापूर्वी मुली वंचित राहू नये, त्यासाठी जे विचार घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने एक 5/7/2024 रोजी या झालेल्या बैठकीनुसार विचारविनिमय झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात आला होता. ठीक आहे. तर शासन निर्णय काय आहे तर तो पहा. तर या ठिकाणी शासन निर्णय आहे तुमच्यासमोर. राज्यातील शासकीय महाविद्यालय म्हणजे सर्व गव्हर्नमेंट कॉलेज किंवा ज्यांना शासन अनुदानित आहे, म्हणजे शासन त्यांना पेमेंट करतं अशी महाविद्यालय किंवा असे जे अनुदानित टप्पा अनुदान व कायम जे विना अनुदानित महाविद्यालय असतील किंवा तंत्रनिकेतन म्हणजे डिप्लोमा असेल, सार्वजनिक विद्यापीठे असतील, शासकीय अभिमत विद्यापीठे असतील किंवा इतर अन्य जे विद्यापीठ आहेत, या संपूर्ण विद्यापीठांना काय करणार आहे, शासन सक्षम प्राधिकारामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच आपण त्याला कॅप राऊंड म्हणतो. ठीक आहे विद्यार्थी. कॅप राऊंड जे आहे कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेश विद्यार्थीपैकी ज्या विद्यार्थी कुटुंब वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील ज्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या ज्या प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून जे प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य जो विभाग आहे तो या ठिकाणी काय आहे 50% काय करणार आहे तर लाभऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक पासून मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे. 100% देण्यात येत आहे. ठीक आहे. तर आता येणाऱ्या रुपये 906.5 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक जे भारास आहे मान्यता देण्यात आलेली आहे. आता पाहूया किती फी लागणार आहे. आता एखादं एक्झाम्पल म्हणून मी कॉलेज घेतो आहे, 2 कॉलेज, काय प्रमोशन वगैरे नाही विद्यार्थी मित्रांनो, एक रँडम कॉलेज घेतलेले आहेत 2. तर त्या कॉलेजमध्ये कट ऑफ किती आहे आणि त्या कट ऑफची तुम्हाला ट्युशन फी किती लागणार आहे, किती तुम्हाला टोटल फी लागणार आहे हे पाहूया. या ठिकाणी पहा, आता WC जे सांगलीचं कॉलेज आहे त्याचं फी स्ट्रक्चर मी सांगतो या ठिकाणी फी स्ट्रक्चर. तर पहा, या ठिकाणी तुमच्यासमोर जे आहे ते इयरची फी आहे, ट्युशन फी असेल किंवा जे कॉलेज फी असेल, युनिव्हर्सिटीची फी असेल, डेव्हलपमेंट फीज असेल, मिसलेनियस फीज असेल. ठीक आहे. आणि या ठिकाणी इयरली फी देखील असेल. ट्युशन फी आहे तर तुम्हाला काय होणार आहे, ती 15,000 फी जी आहे ती माफ होणार आहे. ठीक आहे. 15,000 जी फी आहे ती माफ होणार आहे. आणि ती 15ची कितीमधून माफ होणार आहे तर इयरली फी आता या कॉलेजची समजा
186,000 रुपये फी आहे. ठीक आहे, 86,000 रुपये फी आहे आणि त्याच्यातून 15,000 गेली म्हणजे 71,000 रुपये तुम्हाला अशी फी पडणार आहे. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी असते. त्याच्यामुळे तुम्ही ही फी स्ट्रक्चर पाहूनच त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे कॅपराऊंडमध्ये. यासाठी मी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून तुमचं काही नुकसान ना हो. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही ज्यांनी शेवटपर्यंत पाहिला असेल त्यांना हे फी स्ट्रक्चर कळालं असेल. ठीक आहे, फी स्ट्रक्चर मी पुन्हा एकदा सांगतो, कारण की विद्यार्थ्याचं नुकसान होणं. जी 15,000 जी फी आहे ती तुमची ट्युशन फी माफ होत असते. ठीक आहे, मोफत शिक्षण योजनामधून ती फी माफ होत असते. आता ही डेव्हलपमेंट फी वगैरे ती द्यावी लागते. ठीक आहे, ती फी तर द्यावाच लागते, कॉलेजची असते ती. त्यानंतर मिसलेनियस फी वगैरे ती द्यावं लागतं. त्यानंतर इयरली फीमधून तुमची जी आहे ती ट्युशन फी जी मायनस करून 71,000 रुपये तुम्हाला भरावे लागतात. ठीक आहे, या कॉलेजपुरतं. ठीक आहे, कोणतं WCE जे आहे, ठीक आहे, वालचंद कॉलेज जे आहे सांगलीचं, त्यांच्या कॉलेजच्या. अजून तुम्ही कट ऑफ असा पाहायचा आहे, कट ऑफ पाहायचा आहे या कॉलेजचा, किंवा मग अन्य पाहायचं आहे. तुम्हाला काय पाहायचं आहे, फी स्ट्रक्चर पाहायचं आहे. प्रत्येक DY पाटील झालं, प्रत्येक कॉलेजचं तुम्हाला स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.